नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। पावसाळा सुरू होऊन 1.5 महिना लोटला, मात्र चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडलाच नाही। काल संध्याकाळी पावसानं शहराला झोडपून काढलं। अवघ्या तासाभरात 100 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसामुळे शहरातील काही भागातील रस्ते जलमय झालेत, तर सखल वस्तीत पाणी शिरलं। पहिल्या एका तासातच 100 मिलीमीटर पाऊस पडला। 2 तासात 119 मिलीमीटरची नोंद झाली। दरवर्षी अशा अत्याधिक पावसाच्या घटनांत वाढ होत आहे। शहरीकरण, प्रदूषण यामुळे तापमान वाढलेलं आहे। परिणामी हवामानात मोठं बदल झालेत। या अर्बन हिटमुळे पाऊस शहरात जास्त आणि ग्रामीण भागात कमी पडतो। हे प्रकार महाराष्ट्रात सर्वत्र शहरात घडत आहेत, असे अभ्यासक प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी सांगितलं। काल संध्याकाळी रात्री चंद्रपूर इथे अतिशय मोठा पाऊस झाला। जवळजवळ 119 mm पाऊस हा 2 तासामध्ये झाला आणि त्यातील पहिला जो पाऊस होता 100 mm पाऊस जवळजवळ पहिल्या 1 तासात झाला। आणि अशा प्रकारचा जो पाऊस 1 तासामध्ये 100 mm किंवा जास्त पडतो त्याला ढगफुटी असं म्हणतात। म्हणजे ढगफुटी सदृश्य नाही, ते ढगफुटीच पाऊस आहे असं आपण त्याला म्हणतो। तर चंद्रपूरमध्ये दरवर्षी अशा प्रकारचा पाऊस पडण्याच्या घटना घडलेल्या आहेत। जवळजवळ 2013 पासूनच्या अशा घटना आपल्याकडे आहेत। दरवर्षी एकदा तरी असा ढगफुटी पाऊस पडतो। मागच्याच वर्षी जुलैमध्ये जवळजवळ 213 mm पाऊस हा जवळजवळ 3 तासामध्ये पाऊस पडलेला होता चंद्रपूरमध्ये। सर्वाधिक पाऊस त्यावेळेस ओऱ्याला झाला आणि चंद्रपूरला झाला। तर या घटनांमध्ये वाढ होत आहे आणि या शहरीकरणामुळे, शहरातल्या प्रदूषणामुळे शहरामध्ये जे अर्बन हीट तयार झालेली आहे त्याच्यामुळे लो प्रेशर एरिया डेव्हलप होतो शहरावर आणि जास्त पाऊस शहरामध्ये पडतो। परिसरामध्ये, ग्रामीण भागामध्ये हा पाऊस एवढा पडत नाही, कारण तिथलं तापमान यापेक्षा कमी असते। याचा एक दुसरा परिणाम असा होतो की जी आकडेवारी आपण मोजतो पावसाची ती कमी जास्त भरतं, कारण शहराच्या जवळ किंवा शहरामध्ये हवामान केंद्र असल्यामुळे इथे जास्त पाऊस पडतो आणि इथली आकडेवारी ही जास्त समजली जाते। म्हणजे चंद्रपूरला जर वार्षिक सरासरी पाऊस हा जर 1200 mm पडत असेल तर इथे तो 1400 mm 1500 mm दाखवतो, पण हाच पाऊस मात्र ग्रामीण भागामध्ये तो 1000 mm पाऊस पडतो। हा जो फरक असतो हा फरक जाणवतो। भविष्यामध्ये प्रचंड मोठ्या समस्या या हवामान बदलामुळे होणार आहे। कृषी क्षेत्रावर फार मोठा परिणाम होणार आहे, औद्योगिक क्षेत्रावर परिणाम होणार आहे आणि देशाच्या GDPवर याचा परिणाम होणार आहे। आरोग्यावर परिणाम होतील, हा एक पुन्हा दुसरा भाग आहे। तर याला शहरीकरण जे थांबवणे किंवा शहरीकरण आहे तिथलं तापमान रोखणे, वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात करणे, प्रदूषण इथलं थांबवणे, अशा प्रकारच्या योजना जर आपण करू शकलो तर हवामान बदलाला आपण भविष्यामध्ये वाचवू शकतो। चंद्रपूर जिल्ह्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसानं राजुरा येथील ग्रामीण रुग्णालयातील प्रसूती कक्ष जलमय झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। व्हिडिओ बघून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।